सार्क एशिया संमेलनाला आजपासून अमृतसर इथं सुरुवात. अफगाणिस्तानसह दक्षिण आशियातील दहशतवाद, विकास प्रक्रिया आणि परस्पर सहकार्यावर भर देण्यात येणार. भारत कतार द्विपक्षीय संबंध दृढ करण्यासाठी दोन्ही देशांदरम्यान उच्चस्तरीय बैठकीत महत्त्वपूर्ण करार. वस्तू आणि सेवा कर परिषदेची बैठक सुरूच. राज्यांमधल्या जीएसटी कराविषयी आज चर्चा अपेक्षित. देशभरातल्या राष्ट्रीय महामार्गावरील टोल वसुली आजपासून पुन्हा सुरू. पेट्रोल पंपावर जुन्या नोटा स्वीकारण्याची मुदत संपली. राज्यातल्या सर्वच गृहनिर्माण संस्थांनी हरित आणि स्वच्छता दूत होऊन राष्ट्र आणि समाज सुधारणेच्या कामात आपलं योगदान द्यावं, मुख्यमंत्र्यांचं आवाहन. रमाई आवास योजनेअंतर्गत येत्या 2019 पर्यंत राज्यात 1,60,000 घरं बांधण्यात येणार. सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले. दीक्षाभूमीनंतर दादर इथल्या चैत्यभूमीला अवर्ग पर्यटन स्थळ आणि तीर्थस्थळाचा दर्जा बहाल करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. राज्यात कायमस्वरूपी जलसाक्षरता केंद्र स्थापन करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. पुण्यात यशदा, चंद्रपूरची वन अकादमी तसंच औरंगाबादची वाल्मी संस्था आणि अमरावती इथं केंद्र होणार स्थापन. मेक इन इंडिया अंतर्गत राज्य सरकारकडून तब्बल 2,500 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्यासाठी उच्चस्तरीय समिती आणि विशेष कृती दलाची स्थापना. मुंबई, ठाण्यासह राज्यातल्या 9 महानगरपालिकांच्या निवडणुका मार्च 2017मध्ये, उर्वरित महापालिकांच्या निवडणुका एप्रिल ते डिसेंबर 2017 दरम्यान होणार. राज्य निवडणूक आयोगाची माहिती. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आज देशभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन. युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक ठेव्यांच्या सूचीत योगासनाचाही समावेश. या प्राचीन शास्त्राच्या संवर्धनासाठीच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत पी.व्ही. सिंधूनं पटकावलं 7वं स्थान तर सायना नेहवालनं मिळवलं 10वं स्थान. पटायामध्ये सुरू असलेल्या जागतिक अजिंक्यपद शरीर सौष्ठव स्पर्धेत भारताची चमकदार कामगिरी. पहिल्याच दिवशी 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई.